गाडेश्वर हे केवळ एक मंदिर नाही तर श्रद्धा, इतिहास आणि निसर्ग यांचं एक अद्वितीय मिश्रण आहे। हे मंदिर सुमारे 800 ते 1000 वर्षापूर्वी बांधलं गेलं असल्याचा जवळजवळ 400 वर्ष जुना फोटो तुम्ही बघू शकता। औरा भारी आणि पुरातन मंदिर आपल्या जवळ असून मी पहिल्यांदा आलोय। बाबा नदी बघ किती मोठी आहे। खाली आल्यानंतर समजलं की इथे पण एक शंकराची पिंडी आहे। पनवेल मध्ये औरा भारी मंदिर आहे। मंदिराच्या जस्ट खाली आल्यावर नदी आहे। श्रावणाचा पहिला सोमवार, खरंच यार एकदम प्रसन्न झालोय। ते मंदिराच्या जस्ट थोडासा पुढे आल्यावर एवढ्या माय आहा आहा चिअर्स। मजेदार। आणि बघ आपटलं असतं डेंजर पायसरला निघूत माझा। हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग। हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये। तर श्रावणाचा पहिला सोमवार आणि मस्त असा बरा मंदिरात जाऊ, महादेवाचं दर्शन करू। त्यानिमित्त आम्ही ठरवलं की जवळपास जाण्यापेक्षा लांब लांबचे स्पॉट आहेत, अजून कुठलं चांगलं मंदिर आहे ते आपण एक्सप्लोर करू बरा। तर आज पहिलाच मंदिर एक्सप्लोर करायला चाललो गाडेश्वरला, पनवेलला। गाडेश्वर डॅम आहे, तिथं शिव मंदिर आहे आणि शिव मंदिर मध्ये दर्शन करून आपण जाऊ गाडेश्वर डॅमच्या इथं। मेन म्हणजे महादेवाचं दर्शन करू बरं पहिले श्रावणी सोमवारी। हर हर महादेव। चला। श्रावण म्हणजे निसर्गाचे सौंदर्य आणि भक्तीचं गुण यांचा संगम। आज श्रावणाचा पहिला सोमवार, भोळ्या शंकराच्या चरणी लाखो भक्तांचे नवस, श्रद्धा आणि प्रेमाचा अभिषेक। चला अनुभवू या श्रावणी सोमवारचा हा पहिला दिव्य प्रवास। लोकेशन काय भारी वाटलं, पावसाचा याच भारी वाटतं म्हणा। और भारी भारी नजारा बघायला भेटतात आणि मोबाईलशी बाजूला राहून ऐसा फिरत राहिलो ना, काही वाटच नाही मोबाईलचा रील बिल बघायचा उद्देशच नाही। औरा मी साईडला फिरलो ना औरा, पण मी कवा गाडेश्वरच्या मंदिरात गेलो नव्हतो। त्याला बोललो चल बरं गाडेश्वरच्या मंदिरात दर्शन पण करू आणि इथला जो नजारा आहे प्रत्येक क्षणाला वेगवेगळा नजारा बघायला भेटते, सुंदर असा। आणि पाऊस पण नाही आज, मस्त निघलो डायरेक्ट स्कूटीवर दोघाच। अलोन करा आपण घरची डिश आणि मॅगीने घेतली। डिस्पोजल डिश आहेत का छोट्यावाल्या त्या डाएट को, कारण तर डाएट करायची आहे मला। आणि उपवास भाई, उपवास म्हणजे व्हेज खावायचा, पूर्ण महिनाभर व्हेज खावायचा। नेरेशा आता सामान घेतला। पब्लिक गाडेश्वरला पक्की गेली वाटतं, कारण तर लय गाड्या आहेत। चला आपण पण मस्त दर्शन करू। आम्ही सामान घेतलाय थोडासा। आवरे लांब आलोन नजारा बघता बघता मॅगी पण खाली पाहिजे, सकाळची काही खाला नाही। गाडेश्वर डॅम किंवा गाडेश्वर शिव मंदिर मुंबई पासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे आणि पनवेल पासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे। फायनली आता आपण गाडेश्वरला पोहोचलो। हा शिव मंदिर आहे। पब्लिक तर बघा, पब्लिक फुल आहे। गाडेश्वर हे केवळ एक मंदिर नाही तर श्रद्धा, इतिहास आणि निसर्ग यांचं एक अद्वितीय मिश्रण आहे। बघता तुम्ही मला नक्की। थँक्यू बाय। चालेल। तुमचं असं प्रेम बघून माझ्या मनाला एक वेगळाच आनंद होतो। छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळी एवढा प्रेम करता, यामुळेच मला खरा मोटिवेशन मिळतो नवीन नवीन गोष्टी ट्राय करण्याचा। तर असाच प्रेम करत राहा, मी तुम्हाला असाच एंटरटेन करत राहील। नाव काय तुझा? एक नंबर। मंदिरामध्ये संदेशी मामा भेटलेत आपल्याला। नमस्कार, बरं वाटला भेटून। चला आता दर्शन करूया आपण। हे मंदिर सुमारे 800 ते 1000 वर्षापूर्वी बांधलं गेलं असल्याचा अंदाज असून त्याचा उगम यादव किंवा शिलाहार राजवटीत झाला असावा। येथे असलेल्या मूर्त्या स्थानिक दगडापासून साकारल्या आहेत आणि त्या अत्यंत साध्या आणि नैसर्गिक स्वरूपात आहेत। जवळजवळ 400 वर्ष जुना फोटो तुम्ही बघू शकता।
वाटलं भेटून. बघत राहा तुम्ही. हा नेहमी. थँक्यू. वंश भेटलाय आपल्याला, सबस्क्रायबर आहे आपला. कुठला तू? रीडगरचा का? थँक्यू. काय थँक्यू. वालचा मामा का? ये घरी एक दिवस. चला. आता समजलं हे मंदिर आहे ना 400 वर्ष जास्त जुनं आहे. म्हणजे औरा भारी आणि पुरातन मंदिर आपल्या जवळ असून मी पहिल्यांदा आलोय आणि अशा आवरी भारी शांतता आहे, पॉझिटिव्हिटी आहे, खतरनाक. आणि श्रावणाचा पहिला सोमवार आया येऊन मी दर्शन केला. औरा भारी वाटते ना मनांशी. म्हणजे नुसती शांतता आहे. आवरी माणसात तरी शांतता महसूस होत आहे, आपल्याला वाटतं मनांशी आया आल्यावर. आणि यो एरियाचा आवरा सुंदर आहे ना, आजूबाजूचा परिसर. आता तुम्ही येता वेळेस बघला असेल पाठीमागं सगळं डोंगराळ भाग आहे. डोंगराळ भाग, ते डोंगराळ भागान असं जुना मंदिर आहे. चला अजून खाली काहीतरी आहे, ते जाऊन बघू कसं काय आहे. असंच बघत राहा, प्रेम करत राहा. थँक्यू. चला, मंदिराच्या जवळशीच आपल्याला खाली जायला रस्ता आहे, नदी जवळ जायला रस्ता आहे. मंदिराचा परिसरच आवरा भारी वाटते ना एकदम. बाबा नदी बघ किती मोठी आहे, खाली डेंजर अशी नदी वाहते. आणि प्रॉपर पायऱ्या वगैरे बनवल्या. खाली आल्यानंतर समजलं की इथे पण एक शंकराची पिंडी आहे. महाशिवरात्री आणि श्रावण असल्यावर लोक इथं दर्शनासाठी चालूच असतात. दर्शन करूया पहिला. इथंशी आहे. बाबा बाबा मस्त चिकट झालाय. भारी वातावरण आहे आणि एरिया काय आहे. पनवेल मध्ये औरा भारी मंदिर आहे. मंदिराच्या जस्ट खाली आल्यावर नदी आहे आणि यो समोर एकदम जुनी पिंड आहे. तशी मस्त वाटलं दर्शन करून. एकदम भारी, एकदम प्रसन्न वाटतंय. आज श्रावणाचा पहिला सोमवार. खरंच यार एकदम प्रसन्न झालोय. तर चला आता दर्शन वगैरे एकदम कम्प्लीट झालं आमचा. जरासा पुढे आलो ना का यो आपला गाडेश्वर डॅम आहे. योच आहे ना बहुतेक गाडेश्वर डॅम, कारण त्या सूचना वगैरे लिहिल्या. डॅम वर जाण्याच्या आधी या सूचना वाचून घ्या सगळ्या, कारण तर पहिली सेफ्टी. पहिली सेफ्टी घ्या. किती फास्ट पाणी वाहतंय आणि काय क्रेझी लोकेशन आहे भाई. लोकेशन एक नंबर. या गोष्टी आहेत ना लांबशी बघायलाच मला पक्के आवडतात. काय पाय घसरला गेलो वावत, काय पाण्याचा प्रवाह आहे तो, किती फास्ट पाणी वाहतंय. म्हणजे मंदिराच्या जस्ट थोडासा पुढे आल्यावर यो डॅम आहे. मना एक समजण आवरा भारी लोकेशन आहे. सगळं आहे. माणूस जातोच खराब आहे रे. आवरा भारी लोकेशन न आवरा कचरा बाई. ग्लेसचा पॉकेट म्हणजे काही गोष्टी घेऊन येतो ना त्या घराने ओला शिका. नेचर आवरा भारी आहे. माणूस लय खराब करते. या गोष्टी मना बिलकुल आवरत नाही ना. आम्ही पण काय गेलो ना सगळं सामान डायरेक्ट बॅग मध्ये भरतो परत आणि आपले घर येऊन फेकतो. असा विषय आहे. आता आम्ही चालून खाली असते तर काहीतरी बघू. असं मॅगी बनवता येईल असा स्टोव लावून आणि मस्त अशी मॅगी वगैरे खाऊ. खतरनाक एरियाच भारी आहे. ही पूर्ण दगडा बघा मस्त असं सगळीकडे पाणी साचलाय आणि हे साचलेले पाण्यान पण बारक बारक मासे दिसतान का यान. हे दिसला बघा. दिसला. आई शपथ क्रेझी. इथं खाली आल्यावर आपल्याला समोरच दिसतंय बघा गाडेश्वर शिव मंदिर. म्हणजे थोडासा जवळ आला ना इथं का यो डॅम आहे. बट लई सावधानी घेऊन येणं गरजेचं आहे, कारण तर दुर्घटना व्हायचे चान्सेस 50% तर आधीच हे दगडांमुळे. काही आपण पाय पडला आपटला. थांबा बाजू पेटलाय ना. फायनली मॅगी बनवायला घेतली. इष्टू पेटलाय ना. मला इष्टूची लई भीती वाटत रे. एकदा शेत झालं असतं वर या झालता. तो पेटलाय का. पाणी वगैरे गरम होत आहे आणि मस्त असा
लोकेशन मला वाटते भीती लोकेशनची. पाणी गरम होते का बघू. हा होते होते. आणि काहीच कचरा नाही टाकणार. मॅगी बनायच्या आधी मी माझ्यासाठी डाएट कोक आणलेला, कारण तर जास्त काही खावायचा नाही. आग इजली. पाणी गरम झालं ना आग इजली. माचित दे. लागली ना. पाणी गरम झालंय. मॅगी टाकू का. काय संडेला बोलतं पक्की गर्दी असतं आणि पब्लिक पार्टी बिटी करत असतं. म्हणून कचरा आहे ना, कचरा मेन गोष्ट टाकू नका. मॅगी टाकतंय. कचरा पिशवीन परत. मॅगी मसाला एक याच्यावरती एक. हा मजा तर येणार आहे खावाला. कचरा पिशवीन परत एक. अजून एक मॅगी. दोघांना 2-3 आणलेल्या पण नको बरा. हा मॅगी काय बनवायची. गरम पाणी उकलला आणि त्याच्यामध्ये मॅगी मस्त असं उकल आलाय. वास तर भारी सुटला. काय मॅगीचा वास म्हणजे क्रेझीच बाई. चमचा ऐसा ठेवायचा असतं काहीच. चमचा ठेवायची आयडिया. चिअर्स. काय नेचरचा आनंद. आणि मॅगी तर उकलली. मॅगी उकलली बाई बघ. काय शिजली गाईच मॅगी. हो बघू शकता तुम्ही. मॅगी अशी प्रॉपर बनत चालली. वास सुटलाय मॅगीचा. शिजली का बघू. सध्या नको. कोक पिवायचा आहे. फायनली आता आपली मॅगी रेडी झाली. डिश मध्ये काढू. त्याच्यावरती अजून थोडासा बाकी आहे. चिली फ्लेक्स आणि हे आणलं ऑरिगॅनो. पिझ्झा बनवायचा काय. मॅगी पिझ्झा. ठीक आहे तुला. फायनली मॅगी रेडी. मॅगी पिझ्झा. चम्मच पण चुकीचा आणलाय र. ऍडजस्ट करायला लागा. जुगाडी. टेस्ट आहे. टेस्ट ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकल्यावर टेस्ट आहे. वाव मजेदार. काही खाल्लं नव्हतं सकाळची. आता मॅगी खाऊन लई भारी वाटला. ऐसा फिरायला गेल्यावर स्टोव लई भारी आहे. 5 मिनिट मध्ये मॅगी शिजली. पोट भरून दिला. सगळा कचरा आया मी जेवण बनवला. फक्त माचीच्या कांड्या राहिल्या त्या. बाकी सगळा क्लिअर केला. यो कचरा आपला आहे ना कॅन सगट आपले बॅगन टाकू दे. पूर्ण कचरा बॅगन टाकून घराने होता ना डस्टबिन मध्ये टाकायचं. चला आता यो साफ करते पटपट न निघूया. 5:30 वाजलं आणि खतरनाक वाटला. काय एक नंबर. मोसम बघ काय झालाय. माशानं मॅगी. सगळा खाऊ बिऊन झाला आणि काय मोसम झालाय. सूर्य आलाय. एक नंबर असं वातावरण. मजा आली. पहिला श्रावण सोमवार आहे ना एकदम भारी गेला. प्रथमला थँक्यू. फक्त त्यांनी जागा सजेस्ट केली. आलो शांतता आहे. संध्याकाळची पब्लिक पण वाढली. पब्लिक पण आली सगळी. फक्त कचरा जाता त्यांनी घरी न्या. आमची छत्री उडली. प्रथम लक्ष कुठे आहे तुझा बाबा. चला आता सामान भरला आपला. जाऊ घरी. सारा कचरा घर पे लेके जा रे वावा. चला बाय बाय बोलूया जागेला. आणि गाडेश्वर शिव मंदिर एक नंबर. नेचरनी पूर्ण भरलेला परिसर गाडेश्वर शिव मंदिरच्या आजूबाजूला. चला बाय बाय. ये जागेला चाललो. मोबाईल पण ऑफ होईल आता. आणि बघ आपटलं असतं. डेंजर पायसरला निघूत माझा. खतरनाक आपटलं असतो. डोका फुटला असता. म्हणून मग टाकराल बा पटन. काही बेकार ना. लाई का भरलं मी. बेकार आपटलो असतो. जाऊ दे चला. काही नाही झाला.
निघलो जाऊ घरी आता मस्त. सो गाईज हा ब्लॉग इथंच एंड करतोय. आणि कसा वाटला ब्लॉग, नवीन काहीतरी ट्राय केला म्हणजे जास्त एडिट वगैरे केला, माहिती देण्याचा ट्राय केला, छोटीशी डॉक्युमेंटरी बनवण्याचा ट्राय केला. जास्त जमलाय का माहित नाही, तुम्ही कमेंट करून सांगा कसा वाटला. आणि मला तर मजा आली, एडिटला लय टाइम घालवलाय मी. तर कसा होता ब्लॉग ते तर सांगा. आणि तुम्हाला कॉन्टेंट कसं वाटतं ते पण एकदा सांगा. म्हणजे मला तर मजा येते बनवायला. म्हणजे असं अलग अलग ट्राय करतोय. अजून आता फूड झाला, यो झाला, अजून नवीन नवीन ठिकाणी जाण्याचा ट्राय करू. असा रेग्युलर ब्लॉग करण्यापेक्षा यू ब्लॉग असा मजा येते करायला. आणि इडिबिडिटला मजा येते. आणि फिशिंगचा पण ब्लॉग येईल नेक्स्ट. चिंबोऱ्याने गेलतो तो वाला ब्लॉग. चला ब्लॉग एंड करते. तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. बाय बाय, भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.